हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आजच्या व्लॉगची सुरुवात मी मराठीमधून करतो आहे कारण खूप फ्रेंड्स आणि फॅमिलीची एक रिक्वेस्ट होती की तू हिंदीमधून का करतो आहे, मराठीमधून का नाही करत आहे. तर मी आजचा व्लॉग आणि याच्या पुढचे जे सगळे व्लॉग असतील ते मी मराठीमध्येच कंटिन्यू करेन. तर आज आमचा असा प्लॅन होता की आम्ही दुपारी बोलतो आहे, सकाळी आम्ही 2 वाजता त्र्यंबकेश्वरला निघणार होतो. तर आता वाजलेत ऑलमोस्ट 3:30. तर आता ठीक आहे, याच्यामुळे थोडा लेट झाला आहे तर माहिती आहे ना मुलींचं कसं असतं. तर फायनली सगळं सेट आहे, ऑलमोस्ट रेडी वगैरे झालं, फक्त शूज घालून निघायचं बाकी आहे. आणि हिला पण यायचं आहे आमच्यासोबत, पण ही शेंबडी गाडीवर बसत नाही, उड्या मारायला पाहिजे असतं तिला. येऊ मागे पण शेंबडी, पुढे पण शेंबडी, राणी मंकी. आता काही दिसत नसेल, पण थोड्या वेळात अजून चांगलं दिसेल ते. हे बघ कशी म्याव झाले, थंडीची मजा घ्यायची होती हिला. काय झालं आता, कुठे आले? हिमाचलला पण एवढी थंडी लागली नाही मला. आता आम्ही चाललोय पुढे, अजून इथून 30 किलोमीटर्स आहे. तर बघूया, अजून अर्धा तास तरी लागेलच. मस्त व्ह्यू, सगळं पिंक झालं आहे. मला तर वाटतंय जो तो गड आहे तो हरिहर फोर्ट आहे, कारण आम्ही मध्ये येताना एकाला लोकेशन विचारलेलं, तर त्यांनी आम्हाला सांगितलेलं ते लोक हरिहर फोर्टला चाललेत असं वाटतंय, कारण सगळी ती रांग आहे, त्र्यंबकची रांग असं त्यांनी आम्हाला सांगितलं. अजून चंद्र पण दिसतोय, वाव. आम्ही पोचलेलो आहोत आणि मला चेक करू शकता काय झालं, तोंडाची एवढी थंडी आहे की आवाज पण नाही याच्या बाहेर. इथे आम्ही पार्किंग करून आता मंदिर मागे आहे, मंदिराच्या इथे जायची आता पार्किंग इथे केलेली आहे. काय किती वेळ लागणार दर्शनाला? 6 तास. मग उभं राहायचं का 6 तास? काय झालं? एक्झॅक्ट तास कळाले असते तर उभं राहणं ठीक होतं. काही जण बोलतात 4 तास, काही जण बोलतात 6 तास. मला एकाने सांगितलं 6 तास. ती तर 3 बोलली पहिला, आणि मला एकाने सांगितलं 9 तास. ते लाईनीत एवढा उभं राहिलं तर मला इथंच थांबायला लागेल. तर हे ते ओल्ड महादेवाचं मंदिर आहे. त्या दिदीने आम्हाला सांगितलं की तिकडे तुम्ही गेलात तर तुम्हाला पिंडीला हातसुद्धा लावायला नाही भेटणार. तर इथे तिथे लांब, आणि VIP पास काढल्यावर पण तिथे 200मध्ये तुम्हाला 4 तास थांबावं लागणार. तर काय मतलब आहे ना एवढ्या वेळ थांबून. आणि सेम तुम्ही जे मेन मंदिर आहे त्याच्या एक्झॅक्ट बाजूला हे जुनं मंदिर आहे. तर ठीक आहे, इथं आलोच आहे तर महादेवाचं दर्शन करूनच जाऊ, म्हणून आम्ही ह्या मंदिरात आता चाललो आहे. पाठसुद्धा घेतलेला आहे. चल, आमच्या तोंडातून शब्द निघत नाहीत हे तुम्हाला समजू शकतं. काय झालंय? नाही कशाला.
तर आमचं दर्शन वगैरे झालं. आम्ही ते मागच्या मंदिरात तुम्हाला बोललो जसं की दर्शन घेतलं, कारण आम्ही चेक केलं VIP ला पण 2 तास लाईन ही होतीच. आम्ही तिथे जाऊन ट्राय केलं, बोललो आम्ही एवढा लांब आलो आहे तर आम्ही VIP वाला दर्शन तर बघूया, तिथे पे करून आम्ही दर्शन भेटेल, पण ते पण पॉसिबल नव्हतं. तिथे पण 2 तास थांबायचं होतं आणि मला माहिती आहे ही उभी नाही राहणार 2 तास, म्हणून मग आम्ही भूक लागलेली खूप. मेन म्हणजे आम्हाला चहा प्यायची होती आणि आता इथं रेस्टॉरंटमध्ये आम्ही येऊन डोसा खातो. डोसा कसा आहे डोसा? तर आमचं खाऊन पिऊन वगैरे मस्त झालेलं आहे. आता पेट्रोल पंपवर थांबलेलो पेट्रोल भरायला आणि आता पेट्रोल भरून डायरेक्ट आम्ही जी मध्ये आम्हाला नदी लागलेली तिथे जाऊन थोडं थांबू. सिनरी चांगला आहे तिथला, तुम्हाला सिनरी दाखवेन आणि थोडे फोटोज वगैरे पण चांगले येतील. दीदीला पण एक व्हिडिओ काढायची डान्सची, ती व्हिडिओ वगैरे पण काढू आम्ही तिकडे. तर आमचं पेट्रोल वगैरे भरून आम्ही तिथून निघालो होतो आणि मी तुम्हाला येताना व्हिडिओमध्ये सांगितलेलं की ती नदी आहे, त्या 2 म्हणजे नदीच्या मधून एक रोड जातो, तो ही ती नदी आहे. आणि ह्याच्या आधी पण मी इथं आलो होतो. मी राहुल, सूरज आणि त्याच्या मम्मीसोबत आलो होतो. आम्ही त्र्यंबकेश्वरला आलेलो, तेव्हा पण माझं दर्शन नव्हतं झालं. आज पण माझं दर्शन नाही झालं आणि ठीक आहे, तिथे थोडं हे झालं, पण ह्या प्लेसवर येऊन थोडं चांगलं वाटलं. फोटोज वगैरे या मॅडमनी 1-2 तास तरी घेतले इथे येऊन. डान्सची व्हिडिओ, फोटोज, व्लॉगच्या व्हिडिओजपेक्षा जे फोटोज जास्त आहेत. तर आम्ही पेट्रोल वगैरे भरून तर आलो आहे आणि हेच ते लोकेशन आहे जे मंदिरापासून 30 मिनिट्सवरच आहे. आणि जर तुम्ही मुंबईपासून जर इकडे येत असाल तर मधून एक लेफ्ट येतो, जो जर तुम्ही तिकडून आलात तर ही तुम्हाला नदी लागणारच. आणि खूप चांगली नदी आणि खूप स्वच्छ आहे. तुम्हाला इथे येऊन खूप बरं वाटेल. आणि त्या आम्ही एवढ्या उन्हात बसलो आहे पण आम्हाला काहीच वाटत नाही. खूप चांगलं वाटलं इथे येऊन, कारण आम्हाला दर्शन नव्हतं भेटलं आणि ते खूप हे होतं, पण इकडे येऊन जरा बरं वाटलं. तर मी परत दर्शनासाठी नाही पण ह्या लोकेशनसाठी तर मी परत नक्की येईन इकडे. आणि त्र्यंबकेश्वर हे एक 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे, म्हणून तिथे खूप गर्दी असते. आज आम्हाला 9 तास मिनिमम 9 तास बोलले नॉर्मल दर्शनासाठी, आणि जी VIP जिथे पासेस आहेत 200चे तिथे त्या दर्शनासाठी 3-4 तास. आणि आम्ही काल रात्री अजिबात झोपलो नाही. हाफ ॲन आवर पण खूप, म्हणजे मी तर नाही झोपलं, दीदी झोपली असेल हाफ ॲन आवर तरी, मला झोपच नव्हती. नंतर इवानी येऊन उठवलं. मी स्टार्टिंगला ती व्हिडिओ टाकेन, इवानी मला गुड मॉर्निंग केलेलं तेवाला. तर तेच, तुम्ही जरी प्लॅन केलात तर तुम्ही वीक डेजला तर अजिबात नका करू. जसं आमचं झालं तसं तुमचं बिलकुल नाही झालं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही, आणि यायला ऑलमोस्ट आम्ही सकाळी 4:30ला निघालेलो, आम्हाला यायला 7:30 वाजले. तर त्याप्रमाणे तुम्ही, आणि ह्या रूटनी रात्री येऊ नका, म्हणजे काळोखात नका येऊ, कारण खूप रिस्की आहे. आणि तुम्ही उजेडाच्या टाईमलाच या, आणि मोस्टली तर वीकडेज प्लीज नका येऊ. कारण असं आहे, मी तुम्हाला रात्री का नाही यायला सांगतोय हे माझ्यापेक्षा दीदी चांगलं सांगेल. राईट. ॲक्च्युली आम्ही निघालो होतो 3:45 वाजता. आणखीन अंधार, म्हणजे ऑब्वियसली 4 वाजता अंधारच असतो, पण आम्हाला असं वाटलं की ॲटलिस्ट 5-5:30 नंतर थोडं उजेड चालू होईल, म्हणजे एक पिंकिशवालं हे चालू होईल. पण जवळपास आम्ही 5:30 वाजता कसारा घाटात होतो. राईट साहेब? हां, 5:30 वाजता कसारा घाटात होतो. कसारा घाटापर्यंत मला काहीच नाही वाटलं, कारण खूप पब्लिक होतं आणि रस्त्यावरती खूप माणसं होती. जसं साहिल बोला की इथे लेफ्ट घेऊन यावं लागतं, एक शिर्डीला रस्ता जातो आणि एक खालचा रोड आहे. आय थिंक आपण त्या शिर्डीवाल्या रूटनी पण इकडे येऊ शकतो, पण मी ज्या रूटनी लास्ट टाइम आलेलो तो रूट जो मला माहिती होता त्या रूटनीच मी आलो. आणि तो जो लेफ्ट आहे तो तुम्ही एकदा म्हणजे त्या रोडवरती आलात ना की ते रोड म्हणजे त्या मंदिरापर्यंत येऊस तोपर्यंत कोणीच नसतं. म्हणजे आम्ही ॲक्च्युली शॉक झालो की
एकही आम्हाला माणसंच दिसत नव्हती त्या रस्त्यावरती, कारण आम्ही त्या रस्त्याला 5:30 ते 7 वाजेपर्यंत आम्ही तो रस्ता क्रॉस करत होतो. आम्हाला असं वाटलं की संपत का नाही आहे रस्ता, संपत का नाही रस्ता, माणसं का नाही दिसत आहेत आम्हाला इतक्या मोठ्या रस्त्यामध्ये. मेन गोष्ट तर त्या घाटामध्ये नेट नाही चालत, नेटवर्क नाही चालत. आणि तिथे कोणी म्हणजे तुम्ही कोणाला विचारू पण नाही शकत की कुठे जायचंय, काय जायचंय. आता आम्हाला फक्त एक माणूस भेटला ज्याने आम्हाला मेन रूट सांगितलं, नाहीतर आम्ही कुठल्या तरी वेगळ्याच गावात गेलो असतो. तर सकाळी 7 वाजले तरीही काळोख होता, चंद्र दिसत होता. चंद्र 7:38 पर्यंत तर दिसत होता. हो, आणि काळोख होता. त्यामुळे मी तर म्हणेन की मेन रोडने आम्हाला गोवा आठवला, गगनबावडा घाट. आता ते आम्हाला हनुमान चालीसा पण नव्हती लावले कारण नेटवर्क नव्हतं. कारण तर मॅडमला हनुमान चालीसा अशा ठिकाणी लागते, पण आता नेटवर्क नव्हतं. तर मी तोंडात बोलत होती. मला दीदी बोलते मी रोडच नाही बघत आहे, तू गाडी चालव. आणि एवढी थंडी वाजत, एवढी थंडी नंतर तर हात माझे आमचा खूप छान होता. म्हणजे काही हे नव्हतं. आणि मेन गोष्ट म्हणजे आम्ही जेव्हा हिमाचलला गेलो होतो, आम्हाला आठवते हिमाचलला असताना साहिल आपण स्नोच्या टायमिंगला आम्ही स्नो बघायला गेलो होतो. त्या पॉइंटला तिथे आमचे हात जसे फ्रीज झाले होते ना, तसे आमचे आज सकाळी झाले होते. आम्ही हात काय मला बोलायला येत नव्हतं. दीदी मला बोलते साहिल काय करतोय, व्हिडिओ का नाही घेतोय. अरे माझं तोंडच नव्हतं बनत. एक्झॅक्टली हा पॉइंट. म्हणजे आम्हाला बोलता पण येत नव्हतं आणि लिटरली हात आमचे फ्रीज झालेले. आम्ही फोन टच पण नव्हता करू शकत. आम्ही फोनला असं पकडू पण शकत नव्हतो, इतकी थंडी होती. लोकेशनवरून निघून जेवायला थांबलो होतो. जेवण मग आम्ही घरी येऊन झोपलो, कारण आम्ही झोपलोच नव्हतो. म्हणजे मी तर झोपलोच नव्हतं, म्हणून आम्ही येऊन घरी मस्त झोपलो. त्याच्यानंतर संध्याकाळी दिदीला मी बोलत होतो, पण दिदी नाही थांबली. कारण असं होतं की पारसिकला कॉन्सर्ट होतं, विशाल मिश्रा ह्याचं कॉन्सर्ट होतं. तर नंतर मी स्टोरीज टाकलं तेव्हा दिदी बोलली यार मी मिस केलं, मी थांबली पाहिजे होती. तिला पण ऑफिसचं थोडं काम होतं त्याच्यामुळे ती गेली. पण ठीक आहे, नेक्स्ट टाईम जेव्हा असेल ठाणा फेस्ट तेव्हा तर येणारच आहे तो. तर त्या टाईमला ती एन्जॉय करेल त्याचा कॉन्सर्ट. आणि त्यानंतर मी कॉन्सर्टवरून पण खूप लेट आलो, येऊन मस्त झोपलो. तर होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि एक कमेंट नक्की टाका, ती कमेंट मला वाचायला खूप आवडेल. तर प्लीज कमेंट करा आणि बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.